नमस्कार फ्रेंड, सध्या सुरू आहे आपली एक्सेल मध्ये बेसिक टू ॲडव्हान्स फॉर्म्युला सिरीज। आता त्यामध्ये नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये मी प्रियंका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। फ्रेंड्स, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज इफ पाहिलं। आता या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज इफ्स पाहणार आहोत। ज्यावेळी फ्रेंड एक कंडिशन असते आणि आपल्याला ॲव्हरेज काढायचं असतं त्यावेळेस आपण ॲव्हरेज इफ यूज करतो। बट ज्यावेळेस मल्टिपल कंडिशन असतात आणि आपल्याला जर ॲव्हरेज काढायचं असेल तर आपल्याला ॲव्हरेज इफ्स यूज करावं लागतात। आता ह्या मल्टिपल कंडिशन कशा ते आपण प्रॅक्टिकली पाहणारच आहोत। बट त्या अगोदर तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी प्रॅक्टिस फाईलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करा। फ्रेंड्स, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण यामध्ये मी तुमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे। आता हे सरप्राईज काय आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल। आणि आता हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली पाहण्यासाठी आपण येऊया आपल्या एक्सेल शीटकडे। फ्रेंड्स, प्रॅक्टिकली फॉर्म्युला समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आपल्या एक्सेल शीटकडे आणि इथे आपण डेटा घेतलेला आहे। डेटा अगदी छोटा आहे, बट फ्रेंड्स आपल्याला इथे काय समजून घ्यायचे, आपल्याला फॉर्म्युलाचं लॉजिक, त्यातले आर्ग्युमेंट्स, सिंटॅक्स वगैरे या गोष्टी समजून घ्यायच्यात। फॉर्म्युला आपला लॉजिकली समजून घ्यायचा, आपल्याला रट्टा मारायचा नाही, जेणेकरून तो फॉर्म्युला आपण कोणत्याही डेटावरती ॲप्लाय करू शकतो। कोणताही डेटा असू द्या, फक्त याच डेटावरती नाही। बट फॉर्म्युला काय करतो हे जर एकदा समजून घेतलं तर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची सुद्धा गरज नाही आणि फॉर्म्युला पाठ करायचाच नसतो। ओके, तर इथे आपण पाहणार आहोत ॲव्हरेज इफ्स आणि त्यासाठी आपण असा डेटा घेतलेला आहे। यामध्ये ट्रान्झॅक्शन टाईप आहेत, डेबिट, क्रेडिट, अमाऊंट असे आपले कॉलम आहेत। तर आपण ज्यावेळेस ॲव्हरेज इफ्स यूज करतो त्यावेळेस काय करतो फ्रेंड्स, ॲव्हरेज तर आपल्याला काढायचं असतं, इफ म्हणजे दिलेल्या कंडिशननुसार काढायचं असतं। बट ज्यावेळी इफ्स होतं म्हणजे त्याला यस लागतो त्यावेळेस काय होतं फ्रेंड्स, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की त्यावेळेस आपल्याला इथे जर मल्टिपल कंडिशन असेल, मल्टिपल क्रायटेरिया असेल आणि त्याचं जर आपल्याला ते ॲव्हरेज काढायचं असेल तर आपण ॲव्हरेज इफ्स यूज करतो, जसं की सम इफ्स, काउंट इफ्स। ओके, त्याचप्रमाणे ॲव्हरेज इफ्स आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपल्याला इथे काय करायचं ते पाहूया। आता इथे पहा, आपल्याकडे ट्रान्झॅक्शन आहे ऑनलाईन, डेबिट आणि क्रेडिट। तर आपल्याला ऑनलाईन डेबिटचं ॲव्हरेज काढायचं आहे। ऑनलाईन डेबिट किती अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन झालं त्याचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। ऑनलाईन क्रेडिटचं आपल्याला ॲव्हरेज काढायचे, कॅश डेबिट, कॅश क्रेडिट, डेबिट कार्ड डेबिट आणि डेबिट कार्ड क्रेडिट अशा सर्वांचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे 2 क्रायटेरिया आहेत, 2पेक्षा जास्तही असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण ते काढू शकतो। तर चला घेऊया आपल्या फॉर्म्युल्याकडे आणि टाईप करूया आपण ॲव्हरेज इफ। आता इथे पहा, ज्यावेळेस आपण ॲव्हरेज इफ्सकडे जातो त्यावेळेस पहा, फाइंड ॲव्हरेज अरिथमॅटिक मीन फॉर द सेल्स। ॲव्हरेज म्हणजे अरिथमॅटिक मीन असतं हे, फॉर द सेल्स स्पेसिफाय बाय गिवन सेट ऑफ कंडिशन और क्रायटेरिया। आता इथे आपल्याला ॲव्हरेज फाइंड आउट होते, ज्या सेल्सचं ॲव्हरेज फाइंड आउट होते, पण कशा पद्धतीने, ज्या आपण जी कंडिशन देणार आहोत ती जर कंडिशन इथं सॅटिस्फाय झाली, कंडिशन्स म्हणजे मल्टिपल क्रायटेरिया, मल्टिपल कंडिशन ज्यावेळी आपण देणार आहोत त्या कंडिशन जर इथे फुलफिल झाल्या तर आपल्याला इथे ॲव्हरेज फाइंड होणार आहे। तर आपण घेऊया टॅब बटन प्रेस करूया आणि त्यानंतर पहा याचं सिंटॅक्स, ॲव्हरेज रेंज, क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया 1। आता इथे पहा, ॲव्हरेज इफच्या वेळेस ॲव्हरेज रेंज लास्टला होतं, इथे फर्स्टला आहे, एवढंच फक्त चेंज झालेलं आहे। बाकी आर्ग्युमेंट तर सारखेच आहे आणि इथे आर्ग्युमेंट जास्त झालेले आहेत, क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया 1, क्रायटेरिया रेंज 2 वगैरे जे तुम्हाला इथे दिसतात ना, पुढे 3 डॉट आलेले म्हणजेच क्रायटेरिया 2, क्रायटेरिया 3 वगैरे आपण इथे घेऊ शकतो। आता ॲव्हरेज रेंज, तर ॲव्हरेज रेंज आपल्याला काय घ्यायची, ॲव्हरेज जिथं काढायची तिथे आपल्याला नंबर पाहिजे, म्हणून आपल्याला इथे कॉलम कशाचं काढायचं, आपल्याला अमाऊंटचं ॲव्हरेज काढायचं आहे ना, म्हणून आपण घेऊया ॲव्हरेजसाठी आपण हा अमाऊंट हा कॉलम सिलेक्ट केला, त्यानंतर कॉमा नंतर क्रायटेरिया रेंज 1। आता क्रायटेरिया रेंजमध्ये काय पाहिजे आपल्याला, ऑनलाईन, तर ऑनलाईन आपल्याला इथे कुठे पाहायला मिळेल तर इथे पाहायला मिळते, म्हणून आपण हे सिलेक्ट केला। क्रायटेरिया रेंज आहे म्हणून आपण ती रेंज सिलेक्ट केली, त्यानंतर कॉमा नंतर क्रायटेरिया 1। क्रायटेरिया 1 काय आहे आपला फ्रेंड्स, हा ऑनलाईन आहे। त्यानंतर क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया रेंज 2 काय आहे आपली, ते डेबिट कुठे पाहायला मिळते आपल्याला, ह्या कॉलममध्ये पाहायला मिळते, ते आपण कॉलम सिलेक्ट केला। कॉमा नंतर आपल्याला इथे काय पाहिजे, आता परत इथे पाहिजे क्रायटेरिया 2। क्रायटेरिया 2 काय आहे आपला, हा क्रायटेरिया 2 आहे, हा आपण इथे सिलेक्ट केला। सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं फ्रेंड, इंटर करायचं आणि इंटर केल्यानंतर आपल्याला इथे रिझल्ट आलेला आहे 7189। हे ऑनलाईन आणि डेबिटचं जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसेल, हे पहा ऑनलाईन डेबिट, नंतर इथे कुठे आहे आणखीन ऑनलाईन डेबिट,
हे पहा, हे दोनच ठिकाणी ऑनलाईन डेबिट आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची सम केली आणि सम करून डिवाइड बाय 2 करून हे आपल्याला इथं ॲव्हरेज आलेलं आहे. आता फ्रेंड्स, हे आपल्याला ड्रॅग करायचं आणि ड्रॅग करून आपल्याला सर्वांचं ॲव्हरेज काढायचं. बट इथे आपल्या सगळ्या ठिकाणी एरर आलेली आहे. आता ही एरर का आली फ्रेंड्स? कारण आपण काय केलेलं आहे फ्रेंड्स, इथे कोणताही म्हणजे रेंज किंवा काय सेल्स आहे त्या फिक्स केलेल्या नाहीत आणि ते करण्याच्या अगोदर आपण एक पाहणार. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपला कंटिन्यू चालूच राहील. बट त्या अगोदर तुम्हाला जर एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं असेल, एक्सेलमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, सहज तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता एक्सेल जॉब्स इन इंडिया. तर तिथे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सी दिसतील. बट त्यासाठी तुम्हाला अगोदर एक्सेल येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी खास 30 दिवसांचा एक्सेलचा क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे, तोही मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने डिटेलमध्ये हा क्रॅश कोर्स मी तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला काय शिकायला मिळणार? तर यामध्ये आपण अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व काही घेतलेलं आहे. बेसिक पासून म्हणजे एक्सेल स्टार्ट कसं करायचं, एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची, त्यापासून डेटा व्हॅलिडेशन, कंडिशनल फॉर्मॅटिंग असो किंवा वेगवेगळे फॉर्म्युले, त्यामध्ये मग स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले, सम इफ्स, काउंट इफ्स आणि आणखीन बरेच काही. नंतर टेक्स्ट फंक्शन, फायनान्शियल फॉर्म्युले जे बँकमध्ये यूज होतात, PPMT, PMT, IPMT असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण घेतलेले आहेत. आता ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत सुद्धा म्हणजे यामध्ये तुम्हाला एक्स लुकअप सुद्धा पाहायला मिळेल. एच लुकअप, व्ही लुकअप तर आहेच, बट एक्स लुकअप पण आहे. एक्सेलमध्ये AI कसं यूज करायचं, चॅट GPT कसं यूज करायचं, मॅक्रो कसं यूज करायचं, हेही आपण अगदी डिटेलमध्ये या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ज्यावेळी फ्रेंड्स तुम्ही हा कोर्स इनरोल कराल त्यावेळेस हे कंटेंट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा कोर्स तुम्हाला किती ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत शिकायला मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा कोर्स इनरोल कसा करायचा आणि या कोर्सची फीज किती असणार आहे. बट फ्रेंड्स, टेन्शन घेण्याची गरज नाही. हा कोर्स विनामूल्य म्हणजे अगदी 0 रुपयामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग हा कोर्स इनरोल कसा करायचा? तर हा कोर्स इनरोल केल्यानंतर एक ईमेल तुम्हाला डेली हिट होणार आहे. बट इनरोल करण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्ट सांगते. आता फ्रेंड्स, हा कोर्स डिझाईन करण्यासाठी मी आणि माझ्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेऊन तुमच्यासाठी हा कोर्स आम्ही डिझाईन करून तुमच्यापर्यंत विनामूल्य आणलेला आहे. मग त्यासाठी थोडी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे ना. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये फक्त एक कमेंट करायची, आय वॉन्ट एक्सेल क्रॅश कोर्स, म्हणजे जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला क्रॅश कोर्स हवा आहे. त्यानंतर या व्हिडिओला लाईक करायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा. बट शेअर असा करायचा, तुम्ही सोशल मीडियाचे व्हॉट्सअप ग्रुप यूज करत असाल किंवा फेसबुक असेल, तुमचे ग्रुप असतील, तर जिथे 15-20 मेंबर असतील अशा ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावा लागेल आणि शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवावा लागेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला फॉर्म मिळेल, त्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव, ईमेल ID आणि कॉन्टॅक्ट नंबर एंटर करायचा. त्यानंतर तिथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल, तिथे जाऊन तुम्ही जो स्क्रीनशॉट काढलेला आहे तो तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि हे केल्यानंतर आमची टीम व्हेरीफाय करणार की तुम्ही हा व्हिडिओ शेअर केलाय का, लाईक केलाय का आणि स्क्रीनशॉट अपलोड केलाय का. हे एकदा व्हेरीफाय झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला डेली एक ईमेल हिट होणार आणि त्या ईमेलमध्ये रोज एक लेसन तुम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही तो लेसन डेली पाहू शकता. आणि फ्रेंड्स, महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी नेक्स्ट सरप्राईज काय आहे, तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. म्हणजे कोर्स कंप्लीशनचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्याचा यूज सुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे होऊ शकतो. तर हा सर्टिफाईड कोर्स आहे. घरी बसल्या विनामूल्य तुम्ही ह्या संधीचा फायदा घेऊ शकता आणि ही संधी अगदी थोड्या दिवसासाठी आहे. लिमिटेड शीट्ससाठीच आम्ही हे करणार आहोत. एकदा शीट्स फुल झाल्यानंतर हा फॉर्म काढून टाकला जाणार आहे. सो त्वरा करा, लवकर या संधीचा फायदा घ्या. तर फ्रेंड्स, परत येऊया आपण आपल्या टॉपिककडे आणि आता आपल्याला इथे काय फिक्स करायचं हे समजून घ्या. हे ऑलरेडी पण आपण खूप वेळा पाहिलेलं आहे, बट परत एकदा पाहूया. ऑलरेडी तुम्ही अगोदरचे लेसन पाहतच असाल, हे मला माहिती आहे, कारण आपली पूर्ण लेक्चर सिरीज अगदी बेसिक फॉर्म्युल्यापासून ॲडव्हान्स फॉर्म्युल्यापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. हे पहा, D1 to D13 आपल्याला इथे फिक्स करणं गरजेचं आहे, म्हणून आपण इथे करूया F4. त्यानंतर B1 to B13. B1 to B13 काय आहे, आपली क्रायटेरिया रेंज आहे, तेही आपल्याला इथे फिक्स करणं गरजेचं आहे, म्हणून आपण घेऊया F4. नंतर फ्रेंड F2 म्हणजे काय आहे, आपलं हे ऑनलाईन.
तर ऑनलाईनचं आपलं इथे कॅश झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण म्हणजे व्हर्टिकल ड्रॅग करणार आहोत फॉर्म्युला त्यावेळेस इथे कॅश पाहिजे, नंतर डेबिट कार्ड पाहिजे. म्हणजे F2चं F3 होणं गरजेचं आहे, F4 होणं गरजेचं आहे. म्हणजे रो चेंज होतोय बट इथे कॉलम चेंज होतोय का? इथे कॉलम चेंज होत नाही. आणि ज्यावेळी फ्रेंड्स आपण ड्रॅग करतो त्यावेळेस इथे काय होतं, इथे G2 होतं. तर इथे आपल्याला G2 पाहिजे का? इथे F2च पाहिजे. म्हणजे इथे F तर आपलं फिक्स आहे फ्रेंड्स, हा F2 झालं पाहिजे, नंतर इथे F3 झालं पाहिजे, F4 झालं पाहिजे. म्हणजे आपला कॉलम कुठेही चेंज होत नाही. हा आपले रो नंबर चेंज होतात, कॉलम नंबर आपले हॉरिझॉन्टल जरी ड्रॅग केलं तरी आपला कॉलम चेंज होत नाही. म्हणून आपल्याला इथे काय फिक्स करावं लागेल? बरोबर, कॉलम फिक्स करावं लागेल. त्या अगोदर आपल्याला इथे डॉलर साईन आलं पाहिजे. त्यासाठी आपण अगोदर F4 केल्यानंतर सर्व इथे आपलं डॉलर साईनमध्ये येते. नंतर परत जर F4 केलं तर इथे रो नंबरच्या अगोदर डॉलर साईन येते. परत एकदा F4 केल्यानंतर इथे कॉलमच्या अगोदर आपलं डॉलर साईन येते. म्हणजे 3 वेळा F4 केल्यानंतर आपल्याला इथे आपला कॉलम फिक्स झालेला आहे. जर तुम्ही फ्रेंड लॅपटॉप यूज करत असाल तर डायरेक्ट तुमचं F4 होत नसेल तर लॅपटॉपवरती फंक्शन एक की असते FN, तर FN प्लस F4 बटन प्रेस करत जा आणि मगच इथे डॉलर साईन अप्लाय होत जाईल. आता त्यानंतर इथे पहा, हे काय आहे? आपली क्रायटेरिया रेंज 2 आहे. तर ती आहे इथे डेबिट. आता डेबिट आपल्याला माहीत आहे ह्या पूर्ण कॉलममध्ये कुठेही ते डेबिट असू शकतं, म्हणून हे तर आपल्याला फिक्स करणं गरजेचं आहे. म्हणून आपण करूया F4. आता नंतर G1 म्हणजे काय? G1 हे पहा, G1 म्हणजे डेबिट. आता डेबिटमध्ये काय पाहिजे आपल्याला? अगोदर डेबिट पाहिजे, नंतर क्रेडिट पाहिजे. म्हणजे Gचं H होणं गरजेचं आहे, बट इथे 1 होणं फिक्स आहे. ज्यावेळेस आपण इथे व्हर्टिकल ड्रॅग करणार आहोत फ्रेंड त्यावेळेस इथे G2 झालेला आहे. आणि G2ची गरज आहे का आपल्याला? नाही. आपल्याला काय पाहिजे? इथे G1च पाहिजे. म्हणजे 1 आणि 1च पाहिजे. सो आपला रो नंबर इथे फिक्स आहे, बट इथे कॉलम चेंज होणं गरजेचं आहे. कॉलम डेबिटचं क्रेडिट होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? फक्त इथे रो फिक्स करावं लागेल. बरोबर, तुम्हाला सुद्धा सगळं येत असेल फ्रेंड, कमेंटमध्ये देत जा, पटापट उत्तर कमेंटमध्ये देत जा. चला, इथे यासाठी यूज करणार आहोत आपण डॉलर साईन आणि ते घेणार आहोत आपण 1च्या अगोदर. समजलं का फ्रेंड? हे पहा, डॉलर साईन आपली इथे 1च्या अगोदर आलेलं आहे आणि आपण करूया इंटर. आणि इंटर करून हे पहा, आता आपण करूया आपला फॉर्म्युला ड्रॅग. आपण घेऊया हे हॉरिझॉन्टल आणि त्याचप्रमाणे आपण घेऊया व्हर्टिकल हॉरिझॉन्टल केल्यानंतर आपला रिझल्ट इथे आलेला आहे. बट तुम्ही म्हणाल इथे एरर आलेली आहे, डिवाइड बाय 0ची एरर आहे फ्रेंड. असं का झालं ते समजून घ्या. कारण फ्रेंड्स, डेबिट कार्ड क्रेडिट इथे त्याला एकही कुठेही सापडत नाही. हां, इथे जर तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिटच्या इथे डेबिटच्या ऐवजी जर इथे क्रेडिट केलं तर इथे आपली एरर रिमूव्ह होणार आहे, कारण त्याला व्हॅल्यू सापडती येते. हे पहा, इथे दिसतंय तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट इथे आलं आहे 9476. एकच आहे म्हणलं ॲव्हरेज तेवढंच येणार ना फ्रेंड. तर ते आलेलं आहे, आपली एरर रिमूव्ह झालेली आहे. बट जर असं जर नसेलच, तर समजा इथे तसं व्हॅल्यूच नसेल आपलं, तर मग आपण ही एरर अशीच ठेवायची का फ्रेंड? आपण एक्सेल शिकतोय फ्रेंड, आपण असं काही ठेवू शकत नाही. त्या अगोदर आपल्याला इथे काय यूज करावं लागेल? इथे यूज करावं लागेल आपल्याला इफ एरर. हे पहा, इफ एरर यूज करूया. आलं खाली इफ एरर, टॅब बटन प्रेस करा आणि इथे व्हॅल्यूच्या ठिकाणी हे पूर्ण घ्यायचं. आपण जे आपला फॉर्म्युला आहे तो आपण व्हॅल्यूच्या ठिकाणी घेतला. त्यानंतर लास्टला यायचं, ह्या ब्रॅकेट नंतर देऊया कॉमा आणि व्हॅल्यू इफ एरर. जर ह्यामध्ये एरर येत असेल, ह्या व्हॅल्यूमध्ये एरर येत असेल, तर व्हॅल्यू इफ एररमध्ये काय आलं पाहिजे? एकतर तुम्ही इथे 0 पण करू शकता आणि इंटर करू शकता. आणि हे पहा, इंटर केल्यानंतर इथे 0 आलेला आहे. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला डायरेक्ट इथे दिला तरी चालेल. हे पहा, इफ एरर टॅप आणि फ्रेंड व्हॅल्यूमध्ये इथे पाहिजे आर्ग्युमेंट समजून घ्या. इफ एररची व्हॅल्यू आणि व्हॅल्यू इफ एरर. तर व्हॅल्यूमध्ये हा पूर्ण आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. त्यानंतर कॉमा. जर ह्या व्हॅल्यूमध्ये जर कुठे एरर दिसत असेल तर व्हॅल्यू इफ एररमध्ये आपण जर तुम्हाला मॅसेज द्यायचा असेल, मॅसेज पण देऊ शकता इथे, किंवा इथे ब्लँक ठेवायचं असेल तर डबल इनवर्टेड कॉमामध्ये हे करा आणि फक्त इंटर करा. इंटर करून एक्सेल ऑटोमॅटिक ब्रॅकेट क्लोज करतो आणि येस करा. आणि जर हे तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप केलं, म्हणजे ड्रॅग केलं, त्याचप्रमाणे हा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल ड्रॅग केला तर इथे फक्त ब्लँक येते. तुम्हाला इथे काय ठेवायचं तुम्ही ते ठेवू शकता. 0 ठेवायचं, 0 ठेवा. काय एखादा मॅसेज द्यायचा, मॅसेज द्या, किंवा ब्लँक ठेवायचं तर ब्लँक ठेवू शकता आणि इंटर करू शकता. आणि इंटर करून जर हे सगळीकडे अप्लाय होणार, म्हणजे कुठेही जर प्रॉब्लेम येत असेल तर इथे तुम्हाला एरर येणार नाही. इथे जर ती व्हॅल्यू जर त्याला फाइंड आउट होत नसेल तर इथे 0 म्हणून आन्सर येणार, बट इथे एरर येणार नाही. आपण इथे ॲव्हरेज इफ्स अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा. आपण हा फॉर्म्युला प्रॅक्टिकली अगदी डिटेलमध्ये समजून घेतला आहे. हा
फॉर्म्युला तुम्हाला जर यावा असं वाटत असेल तर याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डेमो डेटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमच्याकडे डेटा नसेल तर मी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते. प्रॅक्टिस फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. तिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिस फाईल डाउनलोड करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. बट प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी प्रत्येकाच्या कमेंट रीड करून रिप्लाय करणार आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुमच्या भेटीला. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा. बाय.